डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक कॅप राऊंड 1चे अलॉटमेंट साईडवर उपलब्ध झालेले आहे। तर अलॉटमेंट कसे चेक करायचे, तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल। साईडवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे 3 डॉट दिलेले आहे, इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे डॅशबोर्डचं जे ऑप्शन येईल यामध्ये एक प्रोव्हिजनल अलॉटमेंट असे एक ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे एक ऑप्शन दिलेलं आहे ते म्हणजे कॅप राऊंड 1। तर कॅप राऊंड 1ला तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल आणि मेरिट लिस्टमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमचा नंबर या राऊंडमध्ये लागू शकतो। तर सर्वात प्रथम तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन ID आणि जन्मतारीख टाकायची आणि त्यानंतर कंटिन्यूला क्लिक करायचं आणि त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर कॅप राऊंड 1चे प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी लिस्ट आहे उपलब्ध होऊन जाणार। यामध्ये तुम्हाला कोणती ब्रँच मिळालेली आहे, त्यानंतर कॉलेज कोणते मिळालेले आहे आणि त्यानंतर प्रिफरन्स। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही कॅप राऊंड 1चे अलॉटमेंट चेक करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल कॅप राऊंड 1साठी आणि जर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव असेल तरच तुमचे कॅप राऊंड 1मध्ये नंबर लागू शकतो। आणि त्यानंतर आता पुढील प्रोसेस काय असणार आहे, तर उद्यापासून विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। तर उद्या मॉर्निंगला प्रवेश सुरू झाल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार की विद्यार्थ्यांना प्रोसेस काय करायची आहे, डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे आणि तुम्हाला भरायचे 1000 रुपये चालान। आणि 1000 रुपये चालान संपूर्ण विद्यार्थ्यांना भरायचे आहे, ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल ते विद्यार्थी किंवा ज्यांना प्रवेश घ्यायचा नसेल, बेटरमेंट करायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला 1000 रुपये चालान हे पेड करायचं आहे। तर उद्याला ही प्रोसेस सुरू होणार आहे। प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।